पैशाचा वापर करण्यात येत होता। आता नारेगाव मध्ये काल जो राडा झाला कशामुळे झाला की तिथे एक कॅन्डिडेट जे आहे ते पैसे घेऊन गोरगरीब वस्त्यामध्ये फिरत होता आणि ते लोकांना पैसे वाटून तिथे ते त्यांचं इलेक्शन कार्ड घेत होता। हे इतकं कॉमन हे फ्रॉड झालेला आहे इलेक्शनच्या संदर्भात गोरगरीब वस्त्यांमध्ये। आपण बघितलं असेल की बेगमपुरेच्या लोकांना मी सलाम करतो की जेव्हा लोक त्यांच्याकडे पैसे घेऊन गेले ते सगळे महिला जे आहे ते रस्त्यात आली आणि त्याने सांगितलं की आम्ही पैशातून आम्ही विकणार नाही, कोणी आम्हाला खरेदी करू शकत नाही। हीच परिस्थिती जी आहे काल रात्री आणि आता संध्याकाळीपर्यंत जे प्रभाग क्रमांक 14 आहे त्या 14 मध्ये मी पोलीस कमिशनरांना सांगितलेले आहे, नाव सहित दिलेलं आहे की बाहेरून कशा प्रकारचे गुंडे आणलेले आहे, कोण आणलेले आहे, हे सगळं सांगितल्यानंतरही मी तुम्हाला आज हे रेकॉर्ड करून ठेवा, संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सांगेल की जे नाव मी दिले होते त्यांच्या बाबतीत पोलीस कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहे, का करत आहे हे सगळ्यांना माहिती। तुम्हाला वाटतं की आणखी काही राडा होऊ शकतो शहरात? 100% जोपर्यंत, आणि मी स्पष्टपणे सांगतो की काही ठराविक वॉर्ड्स आहे जसा 12 नंबर मध्ये कोण राडा करणार आहे, कोणाची तयारी आहे, 14 नंबर मध्ये कोण करणार आहे, 9 नंबर मध्ये कोण करणार आहे, हे सगळे नाव मी CP साहेबांना DCP साहेबांना दिलेले आहे आणि मी जे मेसेज त्यांना पाठवलेलं आहे बहुतेक संध्याकाळी तुम्ही जेव्हा मला विचारतील तर मी तुम्हाला माझा मेसेज त्यांना दाखवणार आहे आणि तेच लोक या राड्यामध्ये इन्व्हॉल्व असणार। ओके, थँक्यू सर। हिंदी में